सामना. दादा भर पावसात कार्यक्रम चालू होते, काय प्रेरणा आहे? एक तर शासनाने ज्या योजना 4 मोठ्या दिल्या आणि 2 आधी दिल्या, आता काय काय दिल्या तर दरमहा महिलांच्या अकाउंटवर 1500 रुपये त्यांच्या घर खर्चासाठी मुलांच्या संवर्धनाने मिळणार. दर वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री. पिंक रिक्षा म्हणजे महिलांना रिक्षासाठी आणि मुलींचं शिक्षण मेडिकल इंजिनिअरिंग सहित माफ. आधी काय तर लेक लाडकी त्याच्यामध्ये जन्मल्यापासून 18पर्यंत 1,02,000. आधी काय तर महिला बचत गटांना कमी व्याजदराचं कर्ज. बाकी मग अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्यापासून खूप विषय, आशाताईंचं मानधन वाढवण्यापासून या सगळ्याचा आनंद व्यक्त करणं हा एक भाग होता. आणि ही जागा जी आहे ती ब्रिटिश काळापासून या भटक्या विमुक्त जाती जमातीची आहे, ती आम्हाला मिळावी, त्याच्यावर आमची घरं व्हावीत अशा प्रकारे त्यांची मागणी. ज्यांची घरं झाली त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावी, मिळाली नाही प्रॉपर्टी कार्ड, सातबारा नाही त्यांचा. तर या सगळ्या विषयामध्ये शासन खूप वेगाने हा प्रश्न मार्गी लावते. मला खात्री आहे की 31 ऑगस्टला यांचा एक मेळावा आहे, त्याच्या आधी हे सगळं पूर्ण होईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते दादा मंडप फाटला, पाऊस आला, पण महिलाही उठल्या नाहीत आणि तुम्ही भाषण सुनून गेला. उत्साह दोघांमध्ये होता. एक मिनिट. कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसतानाही मी पावसात भिजलो आहे. तो या सगळ्या महिला ज्या एका अर्थाने तीव्रतेने आल्या की सरकारचं आम्हाला अभिनंदन करा, सरकारचं आम्हाला आभार मानायचं आणि आमची घरं करा. त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की पावसात कार्यक्रम करा. म्हटलं मी भिजलो तर काय फरक पडला, म्हणून आम्ही पावसात कार्यक्रम केला. या समाजातल्या खूप महिला प्रामुख्याने आणि पुरुषसुद्धा मान्यवर ज्यांनी यश मिळवलं अशांचे सन्मान होते, ते मी आठवून घेतो. दादा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.